सिंचन घोटाळ्यात एकनाथ खडसेंची चौकशी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सिंचनाच्या पैशांवर खडसेंनी साखर कारखाना उभा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे। भोसरी एमआयडीसीतल्या जमिनीवरून अडचणीत आलेल्या एकनाथ खडसेंवर आता अंजली दमानिया यांनी आरोप केलेला आहे। सिंचनातील पैशांवर साखर कारखाना खडसेंनी उभा केलेला आहे। खडसेंवर कारवाई करा अन्यथा आपण आमरण उपोषण करू, वर्षा या निवासस्थानाबाहेरच आपण उपोषणाला बसू असा इशारा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। सिंचन घोटाळ्यात खडसेंची ही चौकशी करा अशी त्यांची मागणी आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, आता खडसे यांच्यावर हा आणखी एक नवा आरोप, काय सांगाल? निश्चित हेमाली, अंजली दमानिया यांनी या सगळ्या आरोपासंदर्भातले काही कागदपत्रही पुरावे म्हणून पत्रकारांना या पत्रकार परिषदेमध्ये दिले। आणि अंजली दमानिया यांचा जो प्रमुख आरोप आहे की जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर खडसे यांनी बेकायदा जमीन खरेदी केलेली आहे। त्याचबरोबर सिंचन घोटाळा आहे, त्या सिंचन घोटाळ्याच्या मध्ये एकनाथ खडसेंचा सुद्धा हात असल्याचा धक्कादायक आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। विशेष म्हणजे 2012 साली 88 एकर जमीन खरेदीचं प्रकरण त्यांनी समोर आणलंय उदाहरण म्हणून। आणि हे जमीन त्यांची पत्नी, खडसेंची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे खरेदी करण्यात आली। परंतु या जमिनीचा उल्लेख जो आहे तो निवडणूक प्रतिज्ञापत्राचे 2014 साली खडसेंनी सादर केला निवडणूक आयोगाकडे। त्या निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात जमीन खरेदीचा उल्लेख नाहीये आणि ही जमीनही बेकायदेशीर खरेदी करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो अंजली दमानिया यांनी केलाय। सिंचन घोटाळ्यामध्ये खडसेंचा हात असल्याचा आरोप करताना त्यांनी काही पुरावे दिलेले आहेत। त्यांचा दावा आहे की आपण खडसेंकडे वारंवार सिंचन घोटाळ्याचे कागदपत्र घेऊन गेलो होतो ते विरोधी पक्ष नेते असताना, परंतु या कागदपत्रांकडे खडसेंनी ढुंकूनही बघितलेलं नाही त्यावेळी। आणि प्रामुख्याने याचं कारण तापी खोऱ्यामध्ये जी सिंचनाची कामं सुरू होती त्यावेळेला त्या सिंचनाच्या कामांचं कंत्राट हे खडसेंचे निकटवर्ती 2 कंत्राटदार आहेत त्यांना मिळालं होतं। आणि या कंत्राटदारांथ्रू खडसे या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत, कारण या कंत्राटदारांनी खडसेंच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत। त्याचबरोबर या कंत्राटदारांनी मुक्ताईनगर जो कारखाना आहे, मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताई साखर कारखाना आहे, तो कारखाना या तापी खोऱ्यातील सिंचन कंत्राटदारांनी खरेदी केला। कालांतराने हे दोन्ही कंत्राटदार या मुक्ताई साखर कारखान्यातून बाहेर पडले आणि आता कारखान्यामध्ये खडसे यांच्या पत्नी, खडसेंची मुलगी आणि खडसेंचे जावई हे संचालक आहेत। त्याच्यामुळे ही सगळी मोडस ऑपरेंडी आहे सिंचन घोटाळ्यातील पैसे फिरवण्याची। ते हे उदाहरण दाखल अंजली दमानिया यांनी आज पत्रकारांसमोर मांडलं। आणि आता मागणी आहे की अजित पवारांची जशी अँटी करप्शनने खुली चौकशी केली सिंचन घोटाळा प्रकरणी, तशी आता एकनाथ खडसेंची सुद्धा चौकशी करण्यात यावी। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून काढावं आणि जर बुधवारपर्यंत या संदर्भात एकनाथ खडसेंवर कारवाई झाली नाही तर बुधवारी संध्याकाळी अंजली दमानिया मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपोषणाला बसणार आहेत। नक्की, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।